आज आपण बोलणार आहोत रजिस्टर ऑफिस म्हणजेच अगदी शुद्ध मराठीत म्हणायचं झालं तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय। आठवडा लागणाऱ्या गोष्टीला एक महिना लावला जातो। नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये। सर्वप्रथम तुम्ही माझ्या रेसिपीच्या व्हिडिओजना जे काही प्रेम देताय त्यासाठी मी तुमचा खूप खूप आभारी आहे। असेच व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मला आपल्याकडनं मिळतच आहे। मित्रांनो, आज जो व्हिडिओ मी आपल्या समोर घेऊन येतोय तो एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ, म्हणजे जे आपल्या आजूबाजूला गोष्टी घडत असतात अशा गोष्टींची माहिती आपल्या समोर घेऊन येतोय। आपण भारताचे नागरिक आहोत, आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत आणि अनेक अशा संस्था आहेत, अनेक अशी शासकीय ऑफिसेस कार्यालय आहेत जी आपल्या सेवेसाठी या ठिकाणी काम करत असतात। आणि अशा सेवेच्या कार्यालयात होणारे गडबड घोटाळे या सगळ्या गोष्टी मी कुठेतरी ओपन करण्याचा प्रयत्न या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून करतोय। मी अनेक ठिकाणी या गोष्टीचा अभ्यास केला, अनेक ठिकाणी या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला। मी यूट्यूबवर पाहिलं, मी इतर अजून माध्यमात पाहिलं, पण मला कुठेही असा व्हिडिओ आढळून आला नाही की ज्याच्यापासून मला आणखीन माहिती मिळवता येईल। पण गेली 10 वर्ष मी या क्षेत्रात काम करतोय आणि अशा कार्यालयांमध्ये, अशा ऑफिसेसमध्ये माझं येणं जाणं असतं। सो या सगळ्या गोष्टींची माहिती अनेक दिवसापासून माझ्या डोक्यात होती आणि कुठेतरी मला असं स्वतःला फील होत होतं की या चुकीच्या गोष्टी आपण कोणासमोर तरी मांडल्या पाहिजेत, पण त्याच्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं। पण हे जे आपण व्लॉग सुरू केले आहेत, मला वाटतं हेच एक योग्य प्लॅटफॉर्म आहेत की अशा गोष्टी मी आपल्यासमोर आणि पूर्ण जगासमोर मांडू शकतो। या व्हिडिओमध्ये मी खूप अशी माहिती तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आणि हा जर व्हिडिओ आवडला तुम्हाला तर या व्हिडिओला लाईक करा, ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि अनेकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। आणि जर या सगळ्या गोष्टी आवडल्या तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मुद्रांक शुल्क विभाग याविषयी। मुद्रांक विभागाची ओळख म्हणजे मुद्रांक हा कायदेशीर दस्तावेजावर लावला जाणारा कर आहे। जमीन व्यवहार, घर खरेदी, बांधकाम यावर हा कर लावला जातो। कागदपत्र कायदेशीररित्या प्रभावी होण्यासाठी आणि स्टॅम्प ड्युटी भरली आहे हे दाखवण्याकरता पूर्वी कागदपत्रावर एक स्टॅम्प लावला जायचा, पण कालांतराने त्यात बदल झाला। आता सर्व गोष्टी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतात। या सर्व प्रोसेसची सुरुवात 16व्या शतकात इंग्लंडमध्ये झाली आणि 19व्या शतकात नेदरलँड, मग फ्रान्स आणि कालांतराने भारतातही झाली। आता येऊया सध्याच्या परिस्थितीवर। महाराष्ट्रामध्ये 2023 आणि 2024 वर्षाकरता अजूनपर्यंत 4,49,523 करोड रुपयाचा कर वसूल केला गेला आहे, जो की 2022-2023च्या 4% जास्त आहे। यामध्ये मुंबईचा वाटा फार मोठा आहे। आता मुंबईसोबतच ठाणे, पनवेल, पालघर या जिल्ह्यांचा पण फार मोठा विकास झाला आहे आणि त्याचमुळे महाराष्ट्राच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे। आजकाल एक समीकरण झालंच आहे, शासकीय कार्यालय म्हटलं की भोवताली दलालांचे जाळे आलेच। आज आपण बोलणार आहोत रजिस्टर ऑफिस म्हणजेच अगदी शुद्ध मराठीत म्हणायचं झालं तर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे कार्यालय। ऑफिसमध्ये प्रवेश करताच समोर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो लावलेले दिसतात। त्यांना पाहून आपण कुठल्या तरी मंदिरात प्रवेश केल्याचा भास होतो, पण लवकरच मानवी राक्षसांच्या सोबत आपण आहोत याची जाणीव होतेच। गळ्यात मोठ्या अभिमानाने महाराष्ट्र शासन विभागाचे आयडी घातलेले कर्मचारी अगदी कासवाच्या गतीने काम करताना नजरेस पडतात। त्यातच राजेशाही खुर्चीत बसलेले आणि प्रत्येक व्यक्तीला तिरकस नजरेने बघणारे आणि बहुतेक वेळ मोबाईलवर असणारे राज्य जनहित माहिती अधिकारी म्हणजेच SRO ऑफिसर आपल्याला पाहायला मिळतात। माझ्या माहितीप्रमाणे SRO ऑफिसर या पदासाठी MPSC परीक्षा उत्तीर्ण आणि त्याचबरोबर कायदे विभागात पदवीधर असणे आवश्यक असते। एक मराठी माणूस
एवढ्या मोठ्या पदावर बसलेला पाहून अभिमानाने छाती भरून येते, पण तो आनंद व अभिमान चेहऱ्यावर जास्त वेळ टिकून राहत नाही. कारण गोष्टी जशा घडत जातात ना, आजच्या काळात स्वतःचं घर घेणं आणि तेही मुंबई आणि मुंबई नजीकच्या भागात सर्वसामान्य लोकांना परवडणारं नाही. घराच्या किमती सर्वसामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्यामुळे रजिस्टर ऑफिसमध्ये येणाऱ्यांमध्ये जास्त करून उच्च शिक्षित, कुणी CA, इंजिनियर, बिझनेसमन यांचीच संख्या आपल्याला जास्त दिसते. पण ही सगळी मंडळी अगदी 10वी नापास असणाऱ्या त्या ब्रोकरच्या मागे लोटांगण घालताना दिसतात. आता तुम्ही म्हणाल, महाराष्ट्र एक प्रगत राज्य आहे, आपल्याकडे संगणकीय प्रणाली आहे, आपल्याकडे ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जातो. पण या साऱ्या गोष्टी फक्त त्या ऑफिसात लावलेल्या फलकापुरता मर्यादित राहिलेल्या आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे या ऑफिसमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांचा अडकाऊपणा. कोणत्याही ब्रोकरशिवाय जर तुम्ही एखादं काम करायला गेलात तर 1 आठवडा लागणाऱ्या गोष्टीला 1 महिना लावला जातो. तीच गोष्ट ब्रोकर मात्र अगदी 2 ते दिवसात करून देतो. पण त्यासाठी आपल्याला मोजावे लागतात ते 10 ते 15,000 रुपये. आता या सर्व कार्यक्रमात अगदी राजेशाही खुर्चीवर बसणाऱ्या राजांपासून ते शिपायापर्यंत या सगळ्यांचाच हिस्सा असतो. मात्र लुटला जातो तो सामान्य माणूस. आजकाल अनेक मंत्र्यांवर ED, आयकर विभागाची कारवाई होत आहे. माझ्या अशा संस्थांना एकच म्हणणं आहे, सफेद कॉलर घालून मिरवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या या मुद्रांक विभागाच्या कार्यालयात दर दिवशी कमीत कमी 1 ते 2 लाखाचा काळा बाजार केला जातो. तेव्हा आपलं लक्ष त्यांच्याकडेही थोडं वळवा. मी या क्षेत्रात गेली 10 वर्ष काम करतोय आणि म्हणूनच याबद्दल ही माहिती मिळू शकली आहे. एक महत्वाची गोष्ट, अशा मुद्रांक विभागाच्या ऑफिसमध्ये लाचलुचपत विभागाचे पोस्टर लावलेले दिसतात. यावर नंबर असतो, ईमेल ID वगैरे माहिती दिलेली असते. लाच मागण्याचा प्रयत्न केल्यास आम्हाला कळवा, असं त्यावर अधोरेखित केलेलं असतं. त्यांना माझं एकच सांगायचं आहे, साहेब आपण स्वतःच सापळं रचून या सर्व गोष्टी जगासमोर आणू शकता की? मग फोन वगैरेची गरजच काय? सर्वांना शेवटी एकच आव्हान आहे, ज्या गोष्टी आपल्याला चुकीच्या दिसतात त्याच्या विरोधात आवाज उठवा. मग माध्यम कोणतंही असो, तेव्हाच भ्रष्टाचार कमी होऊ शकतो. सर्वात शेवटी मित्रांनो, आज तुमच्या समोर मी मुद्रांक शुल्क विभागात होणाऱ्या घोटाळ्यांबद्दल, गडबडीबद्दल सांगण्याचा प्रयत्न केलाय. सो मला अपेक्षा आहे की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुम्ही जेव्हा सामाजिक जीवनात आपण सगळेच जगत असतो, तुम्ही कुठे ना कुठे अशा गोष्टी बघत असतात. सो अशा गोष्टींना विरोध करा, अशा गोष्टी इतरांसमोर मांडा. मग ते माध्यम कोणतेही असो, ब्लॉग असो अथवा इतर कोणतेही, पण अशा गोष्टी आपण बोलल्या पाहिजे, तरच त्या गोष्टी रोखल्या जाऊ शकतात आणि आपलं महाराष्ट्र राज्य हे 1 नंबरचं राज्य होईल. मला अपेक्षा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या या प्रेमाने मला प्रेरणा मिळत असते असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्यासाठी. जर ही माहिती तुम्हाला इतरांपर्यंत पोहोचवायची असेल तर नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.